श्रीनिवास गोविंद श्री व्यंकटेशा। तर तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा माझ्याकडून नमस्कार आणि उन्हातानाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज मी चाललो, आपलं हे मशीन बिघडलंय, मला दाखवतो कुठलं मशीन आहे। हे मशीन आहे बिघडलंय आणि ते आता रिपेअर करायला चाललो नवी पेठमध्ये। त्याच्या अगोदर सांगतो काय करायचं। हे असतंय हातमोजे म्हणतात ना, आला हातमोजे म्हणतात, म्हणजे मला काय माहित नाही काय म्हणतात काय नाही। हे असं घालायचं, आपल्याला शिकवलं एक जणांनी, त्याप्रमाणे वागायचं। हे असं घालायचं, हो घालतो पहिला, हिरा बेटे हे असं घालायचं। दुसरं वाले दुसऱ्या हातात घालायचं, एकावरच दोन घालायचं नाही, सांगतो तुम्हाला। हो ये बाबा, काय काय निघतं असलं बाजारात, काय काय माहिती। असं घालायचं। कुणाचं किती मोठं असतं काय मोठं असतं ते बघून घ्या तुम्ही। हात हे बघा, असं एकावर एक घातलं तर जाड होत आहे साईज हाताचा। आणि हे असं अशा प्रकारे घालायचं, सारखं वर घ्यावं लागतं आपण, म्हणजे मला तर वाटतं म्हणजे आहेच तसं। थोडं बोलताना हिचक होती मागं पुढं, असं घालायचं। चालू। आणि बॅग माझी, पेन पडला, अभ्यास करून दिवा लावणारा विद्यार्थी मी। जाऊ बाई, मी दिला असतो पैसे काय, पण मागच्या टायमाला काय झालं माहिती का, पैसे नाही दिले म्हणून ना बाई शिव्या देऊन गेली, डेंजर। म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये काय मला कळालं नाही, पण त्यांच्या भाषेत दिली। आता आली आहे परत, आता बघा काय म्हणते, मला माहीत नका काय म्हणते। कुठले बाई सांगू तुम्हाला, बाई काका ते बटन दिलंय जरा, मशीनच आहे, रसलीच आहे। मशीनचा प्रॉब्लेम आहे का आता, पण चालते चांगलं, 5 वर्ष झाले आला। कधी चालतंय कधी चालत नाही, असं आहे। किती वेळ लागेल मग? ठीक आहे, येतो। कसं किती खर्च येईल? 150 रुपये, ठीक। येतो एक तासाने। त्यांनी सांगितलं आता 1 ते 1.5 तासाने ये म्हणून, रिपेअरी करून देतो। पण आता मला क्लास पण आहे आणि एकाला बाहेर पण सोडायचं आहे, तर आता मला जमतं का नाही माहीत नाही, पण बघू। 1.5 तासाने म्हणजे येतो आता 3 वाजताच डायरेक्ट। तर भाई आपण मगाशी दिलं होतं ते आपलं हे
मशीन रिपेअरी करायला, तर ते आणायला चाललो मी आता. आणि जाऊ आता. आपल्याला घेऊन जायचं ही गाडी, छोटी गाडी नाही, कारण काम पण आहे अजून थोडंसं. महाग लागतंय का नाही ते पहिला बघत जावा आरशामध्ये. फोनवर बोलत जाऊ नका, कळलं ना? हा, परत म्हणू नका सांगितलं नाही म्हणून. आपल्याला जायचंय कुठं? बागेवाडी दवाखाना. इकडनं काढतो गाडी बाहेर. नको नको, इकडनंच काढतो. म्हणजे कसं गोविंद रे 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 रे, देख रे देख रे देख रे, ये ऐसा डालने का ऊपर, इधर से उधर, निस्ता स्टेरिंग घुमाने का, गार 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 गार. उतरो अभी गेट लगा. तर आपल्याला हे एक बॉक्स घ्यायचा आहे आणि आपल्याला द्यायचंय कुठं माहिती का? ते आपण परवा दिवशी आणायला द्यायचं. थोडा एक दिवस उशीर झाला, पण काय हरकत नाही. आपण तिकडे काम नव्हतं म्हणून गेलो नव्हतो. तर आता आपलं काम आहे तिकडे, तर आपण चाललो. आणि चला स्टार्ट. श्रीनिवास गोविंद निवास गोविंद, श्री व्यंकटेश गोविंद. तर भाई आपण इथं गाडी लावू. पहिला इथं छोटस काम आहे आपलं, ते करून घेऊ इथं आतमध्ये. चला माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला काय काम आहे ते. तर भाई असं झालंय, सामान तर घेतलो, पण ते दुकानचं व्हिडिओ आणि नाव वगैरे घेता येत नाही, कारण की त्यांनी तसं म्हणजे काय माहिती का, ते कॉपीराईट पडतंय व्हिडिओला माझं, त्यामुळं घेतलो नाही. दाखवतो सामान काय ह्यात आहे. ओळखा तुम्ही सामान काय आणि सांगा मला काय ते. तर जाऊ आता आपलं दुसरं काम करायला. हे बघा, हे बघा, युजलेस माणसं आहेत, एक नंबरचे युजलेस. हे बघा गर्दी बघा. युजलेस म्हणण्यापेक्षा ना जरा काडीची अक्कल नाही यार माणसांना, खरं माणसं म्हणा तर काडीची.